नमस्कार मंडळी, मी आहे आकांक्षा आणि तुमचं माझ्या फर्स्ट मिनी ब्लॉगमध्ये म्हणजेच लाईफ विथ आकांक्षामध्ये स्वागत आहे. तर आज मी गेले होते पुण्यात तुळशीबागेत गणपती डेकोरेशनचं सामान आणायला. तर तिथेच मला हे मस्त विठ्ठू माऊलीचं कटआउट भेटलं आहे. सो मी पटकन घेतलं, मला खूप आवडलं. याच्यामध्ये 3 साईजेस असतात, रेग्युलर, मीडियम आणि लार्ज. ही त्यातली लार्ज साईज आहे आणि कार्डबोर्डचं बंडल आहे आणि याची प्राईस आहे 400 रुपीज. तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही तुळशीबागेतून परचेस करू शकता. दुसरी गोष्ट, मी हे जाळी घेतली आहे आर्टिफिशियल पानाची, जी खूप बऱ्यापैकी स्ट्रेच होते, खूप मोठी आहे आणि याच्यावरती आर्टिफिशियल पानं आहेत जी खराब होत नाही. ही मी 350ला परचेस केली आहे. बघा किती स्ट्रेच होती आहे आणि हे जे मधलं लाकडे तुम्ही बघताय ते खरेखुरे लाकडे आहेत, खोटे नाही आहेत, फक्त ते पानं आर्टिफिशियल आहेत. त्याच्यानंतर मी आणले होते काही आर्टिफिशियल फ्लावर्स. खूप सुंदर सुंदर फ्लावर्स होते, कलरफुल होते, खूप प्रकारचे होते आणि त्याच्यातलं हे बघा नाही किती क्यूट रोज आहे, आर्टिफिशियल रोज आहे. एकदम खरंखुरं वाटतं की नाही. याच्यामध्ये 2 शेड्सचं हे रोज आहे. मी लावून बघितलं पण ते पडलं. हे मी 500 रुपयाला 10 डझन घेतले होते. त्याच्यानंतर मी हे थर्माकॉलच्या पट्ट्या आणल्या होत्या, ते आर्टिफिशियल फ्लावर्स अटॅच करण्यासाठी. आपण डिरेक्टली ते फ्लावर्स ह्याच्यामध्ये घुसवू शकतो. हे मी बॉर्डरसाठी घेतले होते आणि हे मला 100 रुपीजला 6 भेटलेत, 50-50 रुपीजला 3-3 असे. याच्यानंतर मला कर्टन्सचं डेकोरेशन करायचं होतं. त्यासाठी मी हे व्हाईट कलरचं सिल्क पॅटर्नमध्ये शायनी कापड घेतलं होतं. हे मी 400ला 8 पीस घेतले होते. खूप स्मूथ आणि खूप शायनी आहे. तर असे खूप छान छान वस्तू मला भेटलेल्या आहेत. तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही नक्की विजिट करा, पुणे लक्ष्मी रोड, तुळशीबाग. आता पुढचं डेकोरेशन कसं होतं हे बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.